नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्यासाठी संभाजीराजे विशाळगडाकडे रवाना। नेम है शिवाजी महाराज संकटात होते आणि तिथून सुटका करून विशाळगडला पोहोचले आणि म्हणूनच पावन किंग संग्रामदेव हा साजरा केला. पण आज संकटात खऱ्या अर्थाने विशाळगडावर ज्या किल्ल्यांनी शिवाजी महाराजांना संरक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं संरक्षण केलं, ज्या विशाळगडावर संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ज्या संस्थेबाई महाराजांची राजधानी होती, अशा ठिकाणी ज्या पद्धतीने अतिक्रमण झालेलं आहे ते कोणी कबूल घेऊ शकत नाही. आणि हे औचित्य साधून आम्ही सर्व शुभक्त किल्ला विशाळगडला शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्वजण राहतो. त्यांचा प्रश्न आहे, त्याला जे काही करायचं. मी तर एक शिवभक्त आहे आणि शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी मला जाण्यासाठी कोणी थांबू शकत नाही. आणि ह्या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा आजही निघालो. काल तुम्ही म्हणाला होता सायंकाळी की अजूनही वेळ केलेला नाही वरती पाठवून माझा लेपल माहिती माझ्याकडं कोणी संपर्क साधला नाही. तो त्यांचा प्रश्न आहे. आमचा प्रश्न इतकाच आहे की अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे विशाळगडचं. ज्या विशाळगडनी शिवाजी महाराजांना संरक्षण दिलं आणि शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी आमची जाण्याची गुन्हा नोंद झाला तर मला अभिमान आहे. गुन्ह्याचा माझ्या नोंद पहिला गुन्हा. पण जबाबदारी ही प्रशासन शिवाय सगळे शिवभक्त विशाळगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. माझ्या लेपल माहिती वंदन असेल की अतिक्रमणची सुरुवात आषाढी वारीच्या निमित्ताने काल दुपारपासूनच पंढरपूरमध्ये स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. माझं नाव यश साळुंखे. मी सुमित ग्रुप पुणेमधून पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी आम्ही आलेलो आहे. तर सुमित ग्रुपकडून किमान आज 750 लोक 24 तासामध्ये काम करत आहेत आपलं पंढरपूर स्वच्छ ठेवायसाठी. पूर्ण पद्धतीनं आम्ही सर्व प्रकारच्या सुविधा इथं आणलेल्या आहेत. कोणकोणत्या भागामध्ये का स्वच्छता केली आपण? मंदिर परिसर, पत्राशेड, दक्षिण मार्ग, दर्शन रांग. साधारण किती कचरा गोळा केला? साधारण 60 टन ते 70 टन कचरा आतापर्यंत गोळा केला आहे आणि इथून पुढे पण आपण कंटिन्युअस 6 ते 7 दिवस काम करतो. ही मोहीम किती दिवस असणार आहे तुमची? ही मोहीम आपली कंटिन्युअस लोक काम करतच आहेत पंढरपूरमध्ये आणि ही मोहीम आपली जोपर्यंत आषाढी वारी चालू आहे तोपर्यंत ही मोहीम चालू राहील. चोपडा तालुक्यात दमदार पावसाची हजेरी, सकल भागांना पाण्यामुळे नदीचे स्वरूप.
खालापूर इथल्या मुंबई पुणे मार्गावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात बंद पडली महामंडळाची एसटी. सुदैवाने प्रवासी मात्र सुखरूप. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.